एक छोटंसं उदाहरण देते तुम्हाला की आज आमच्याकडे पैसा खूप आहे असं म्हणून समजा एखाद्याने 80 लाखाची किंवा 1 करोडची गाडी घेतली, तरी सुद्धा जेव्हा उन्हातून प्रवास केला जातो तेव्हा पटकन कुठेतरी 5 मिनिटं विश्रांतीसाठी थांबताना त्या 1 करोडच्या गाडीत बसणारा माणूस सुद्धा म्हणतो की अरे झाडाखाली गाडी लाव. सो त्याला सुद्धा त्या झाडाची सावलीच हवी असते, गाडीत कितीही एसी असला तरी. त्यामुळे ही श्रीमंती फार मोठी आहे जी तुम्हाला लाभली आहे. आणि आज ताईंनी तुम्हाला इतके वेगळे वेगळे मुद्दे सांगितले आहेत, इतकं पडखर आणि स्पष्ट शब्दात तुम्हाला काही गोष्टी सांगितल्यात, तर त्या खरंच फार गरजेच्या आहेत. हे PCOD ह्याबद्दल जे ताई बोलल्या ते आमच्या वयाच्या मुलांमध्ये आज जास्त व्हायला लागलेलं आहे. ताई तुम्हाला म्हणाल्या कोणाला तरी घेऊन जा बाहेर, चाला 3 किलोमीटर तरी चाला. तर ह्या चालण्याबरोबर भेटल्यानंतर आपलं सुखदुःख शेअर करणं, त्यांना जाऊन सांगणं ही खूप छान गोष्ट आहे. पण ते 3 किलोमीटर चालताना जर का घरातल्या दुःखाच बद्दल आणि घरातली माणसं कशी मला किंमतच देत नाहीत आणि माझं कसं आयुष्य चांगलंच नाहीये कोणीच विचारत नाही हे बोलून जर 3 किलोमीटर चाललात तर मग त्याचा उपयोग नाही होणार. ते 3 किलोमीटर चालताना मनाने कुठेतरी छान राहायचंय आपल्याला. आणि जसं ताई म्हणाल्या, ही तुम्ही शहरात राहा, तुम्ही गावात राहा, तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही शिक्षण घेऊ नका, पण खरंच मुलीच्या मनाची जबाबदारी, बाईच्या स्त्रीच्या मनाची जबाबदारी ही आपल्यावरच असते. त्यासाठी ती हिरोईन असू दे किंवा ती तुम्ही घरकाम करणारी बाई असू दे घरातली, पण आपल्यालाच स्वतःकडे बघायला लागतं. आणि सध्याचा मनाचा व्यायाम हा फार मोठा विषय झालाय. कारण सध्या जे काही उद्भवतात समाजामध्ये आजार, हे या मनाचे आजार जास्त झालेले आहेत.